नमस्कार मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षेत येणाऱ्या भौमितिक आकारांच्या डिझाईन याविषयी माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन कशी तयार करायची हे मी दाखवणार आहे। भौमितिक डिझाईन म्हणजे वेगळ्या आकृत्या जसे की वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, आयत याचा वापर करून एक आकर्षक डिझाईन तयार करणे होय। ही डिझाईन काढताना कल्पकता, रंगसंगती आणि स्वच्छता या गोष्टीकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते। मी या सेमी सर्कलमध्ये सर्वात आधी हलक्या हाताने जॉमेट्रिकल शेप्स ड्रॉ केलेले आहेत। त्याच्यावरून पॅचेस नाही दिसले पाहिजे यासाठी मी येलो कलरचा वापर केलेला आहे। तुम्ही हा ड्रॉइंग प्रॅक्टिस करण्यासाठी स्क्वेअरचा सुद्धा किंवा रेक्टँगलचा सुद्धा वापर करू शकता। ज्यांना कुणाला डिझाईन बद्दल माहिती नाही आहे त्यांना मी थोडेसे टिप्स सांगत आहे। तर जॉमेट्रिकल शेप डिझाईन ड्रॉ करताना सर्वप्रथम आपल्याला हलक्या हाताने डिझाईन आखायची आहे। त्यानंतर सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल अशा आकृत्यांचा वापर करून एखादा पॅटर्न तयार करायचा आहे। दोन्ही बाजू एकसारखे दिसतील यासाठी लक्ष द्यावे। एका साइडला खूप जास्त ड्रॉ करून दुसरी साइड रिकामी ठेवू नये। डिझाईन पूर्ण झाल्यानंतर शार्प पद्धतीने कलर करायचा आहे। ड्रॉइंगच्या बाहेर कलर नाही गेले पाहिजे यासाठी काळजी घेतली पाहिजे आणि ही ड्रॉइंग करताना खूप घाई करू नये। तर आता आपण मार्किंग क्रायटेरिया काय आहे हे बघू। सममिती म्हणजे सिमेट्री, याला 10 मार्क आहेत। रचना म्हणजे कंपोजिशन याचा अर्थ असा होतो की तुम्ही एखाद्या साइडला जास्त ड्रॉ केले आणि दुसऱ्या साइडला कमी केले तर मग त्याचा बॅलन्स बिघडते। त्यामुळे तुम्हाला त्या आकृत्या एकमेकांवर कंपोज करता आल्या पाहिजेत। जसं मी याआधी ब्ल्यू कलरचा वापर केला आणि त्यानंतर त्याला बॅलन्स द्यायसाठी मी दुसरा कलर वापरत आहे रेडचा, आणि मी यात डार्क टू लाईट टोनच्या थ्रू चालली आहे। पहिल्यांदा मी डार्क कलर वापरत आहे, त्यानंतर मी व्हाईट ॲड करून लाईट टोन तयार करून ते अप्लाय करून राहिले आहे। पेंटिंग करताना ब्रश स्वच्छ प्रकारे धुवून घ्यावेत। जर तुमचा ब्रश स्वच्छ नसेल तर कलर मळी दिसायला लागतात, त्यामुळे कलर करताना ही काळजी अवश्य घ्या। मित्रांनो, भौमितिक आकाराची डिझाईन काढताना कल्पकता आणि संयम खूप महत्त्वाचे आहे। रोज थोडा सराव केला तर परीक्षेत नक्कीच सुंदर आणि आकर्षक डिझाईन तयार होईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि याआधी मी अजून एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटच्या रिलेटेड खूप सारे ड्रॉइंग्स अपलोड केलेले आहेत। तुम्ही जर दोन्ही एक्झाम देत असणार तर तुम्ही ते व्हिडिओ बघून स्वतःची हेल्प करू शकता आणि घरी प्रॅक्टिस सुद्धा करू शकता। एक्झाम मध्ये तुम्हाला जॉमेट्रिकल शेपच्या थ्रूच डिझाईन करायचे आहे हे कंपल्सरी नाही। प्रत्येक वर्षी एकच टॉपिक नसतो, तर यावर्षी काहीतरी वेगळं असणार। जसं की पाना फुलांची डिझाईन, त्यात सुद्धा अशाच प्रकारे ड्रॉ करायची असते। 2D डिझाईन मध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे बॅलन्स आणि ओव्हरलॅपिंग। ओव्हरलॅपिंगचा अर्थ असा होतो की एका ऑब्जेक्टवर दुसरा ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला आहे। जसं की मी आता ट्रायंगल कलर करून राहिलेली आहे, याच्या आतमध्ये सर्कल सुद्धा आहे आणि रेक्टँगल सुद्धा आहे आणि याला आपल्याला वेगवेगळ्या कलर थ्रू दाखवायचं आहे, म्हणून याला 2D डिझाईन म्हणतात। रिपीटेशन सुद्धा फार गरजेचं आहे। रिपीटेशन म्हणजे एकच ऑब्जेक्टला बार रिपीट करणे हे नसून त्या ऑब्जेक्टचा साईज सुद्धा मेंटेन करावा लागणार आहे। जसं की सर्कलचा इथे रिपीटेशन केला आहे, पण सर्कल एकाच साईजचे नसून लहान मोठ्या आकाराचे आहे। तर रिपीटेशन करताना सेम साईज न घेता साईजला तुम्ही लहान मोठे करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण फक्त ऑब्जेक्ट कलर करणार आहोत। ऑब्जेक्ट म्हणजे जॉमेट्रिकल शेप्स बद्दल बोलून राहिली आहे मी। याच्या नंतरच्या पार्टमध्ये आपण बॅकग्राऊंड कलर करू आणि बॅकग्राऊंड मध्ये थोडंसं क्रिएटिव्हिटी दाखवणार। तुम्हाला जर जॉमेट्रिकल शेप्स बद्दल प्रॅक्टिस नसेल करायची तर तुम्ही या फ्लावर आणि लीफची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता। त्यात सुद्धा ओव्हरलॅपिंग, रिपीटेशन, बॅलन्स करणे गरजेचं आहे। कलर मिक्सिंग करताना ब्रशला खूप ओला करू नये। ब्रश एकदा पाण्यात धुतलं की त्याला ड्राय करून त्याला चांगल्याने पुसून
कलर मिक्सिंग करणे सोपं जाते. जॉमेट्रिकल शेप्सची ड्रॉइंग खूप शार्प असल्यामुळे मी यात छोट्या ब्रशचा वापर केलेला आहे आणि फ्लॅट ब्रशचा वापर न करता मी यात राऊंड ब्रशचा वापर केलेला आहे. आणि तुमच्याकडे जर राऊंड ब्रश असेल तर तुम्ही सुद्धा फ्लॅट ब्रशचा विचारच करू नका, फक्त राऊंड ब्रशने ड्रॉइंग पूर्ण होते. हा पेपर 40 मार्काचा असून जर तुम्हाला यामध्ये ए ग्रेड हवा असेल तर तुम्हाला 2D डिझाईनचे हे रूल्स फॉलो करावे लागतील, जसे की बॅलन्स, रिपिटेशन, ओव्हरलॅपिंग आणि कलरिंग सुद्धा. लाईट टोन देताना डायरेक्ट व्हाईट कलरचा वापर न करता तुम्ही जे कलर करून राहिले आहे त्यामध्ये थोडा थोडा व्हाईट चांगल्याने मिक्स केल्यानंतरच कलर मिक्सिंग करा आणि शेड्स द्यायचे ट्राय करा. डायरेक्ट व्हाईट कलर अप्लाय केल्यावर तुमच्या डिझाईनमध्ये पॅचेस दिसू शकतात, त्यामुळे डायरेक्ट व्हाईट कलरचा यूज करू नये. आणि अशा प्रकारे या ड्रॉइंग मधले ऑब्जेक्ट कंप्लीट झालेले आहेत. Thank you.